तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन शिकणाऱ्यासोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे थोडंसं काहीतरी शिकायला मिळेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। तर सर्वात पहिले बघू शकता इथे आता आपण ब्लाउजची जी आहे ती उंची लावून घेणार आहोत। तुमच्या ब्लाउजची जी काही उंची येत असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। तर इथे मी 13 लावलेली आहे पूर्ण उंची, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14 इंच जी आहे ते आपल्याला इथे पूर्ण उंची लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण उंची लावून घेतलेली आहे। सर्वात पहिले आता आपण बॅकचं कटिंग बघणार आहोत, त्यानंतर फ्रंटचं बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप तुम्हाला न चुकता अगदी व्यवस्थित परफेक्ट असं पेपर कटिंग जे आहे ते पाहायला मिळणार आहे। तर लक्षपूर्वक ऐका। तर आता सर्वात पहिली उंची लावली, त्यानंतर आता आपल्याला शोल्डर लावायचा आहे। तर आपला मागचा बंद गळा असेल किंवा बोटनेक गळा घ्यायचा असेल किंवा कॉलर गळा घ्यायचा असेल तर आपल्याला इथे शोल्डरचा निम्मे टाकायचा असतो। तर तुमचं जे काही शोल्डर येत असेल तर ते शोल्डरचा निम्मे घ्यायचा। तर इथे मी 7 इंच लावलेला आहे शोल्डरचा निम्मे। तर पूर्ण शोल्डर जे आहे ते 14 इंच आहे, त्याचा निम्मे 7 इंच इथे शोल्डरचा लावून घेतलेला आहे। तर इथे अशा प्रकारे आपण लावलेला आहे। त्यानंतर मुंडासुद्धा मी इथे 7.5 इंचाचा लावून घेतलेला आहे। 7.25 इंच लावला तरी चालेल। तर इथे मी 7.25 इंचाचा मुंडा लावलेला आहे। त्यानंतर बघू शकता आता आपल्याला लावायचा आहे छातीचा चौथा भाग। तर चौथा भाग जे आहे ते 8.5 इंच लावलेला आहे, कारण आपली छाती 34ची आहे। त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे। त्याचप्रमाणे बघू शकता इथे खालच्या साईडने आपल्याला लावायचा आहे कमरेचा चौथा। कमर आहे 30 इंच, त्याचा लावलेला आहे 7.5। 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे आपण इथे कमरेचं, छातीचं, शोल्डर आणि मुंडा जे बेसिक मापे आहेत ते अगदी परफेक्ट न चुकता अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे, तुमच्या मापानुसार जे काही येत असेल ते। त्याचप्रमाणे बघू शकता इथे आता मुंड्यामध्ये 1.25 इंच मी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा अशा प्रकारे गोल आकार द्यायचा आहे। हा सुद्धा आकार आपल्याला न चुकता व्यवस्थित परफेक्ट असा इथे लावून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे मागच्या साईडचा पार्ट असल्यामुळे इथे मी 4 इंच उंचीला बॅकचा टक्स लावून घेतलेला आहे आणि रुंदीला अगदी 1.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने इथे बॅकचा टक्ससुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर बघू शकता आता आपला गळा आहे 3 इंच, मागचा गळा 3 इंच घ्यायचा आहे रुंदीला आणि उंचीला सुद्धा तेवढाच घ्यायचा आहे। तर इथे अशा प्रकारे गळ्याची उंची आणि गळ्याची रुंदी लावून घेतलेली आहे। म्हणून आपण इथे शोल्डर जे आहे, जर तुम्हाला 3 इंचाचा गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला शोल्डरचा निम्मे टाकावा लागतो। तुमचं शोल्डर किती येणार हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या बॉडीवर अवलंबून आहे, तुमच्या छातीच्या मापावर अवलंबून आहे। जर तुमची छाती 38 आहे तर इथे तुमचं शोल्डर वाढू शकते, 7.5 इंच होऊ शकते, 7.5 पावणे 8 इंचसुद्धा, 8 इंच 8.5 इंचसुद्धा तुमचं निम्मे होऊ शकते, म्हणजे 15 होऊ शकते, 17 होऊ शकते, 18सुद्धा तुमचं पूर्ण शोल्डर होऊ शकते। त्याच्यामधून आपल्याला निम्मे टाकायचा असतो। तर तुमचा गळा छोटा म्हणजे पाठीमागे 3चा गळा आहे, 5चा गळा आहे, त्याच्यानुसार आपल्या शोल्डरनुसार आपल्या गळ्यानुसार आपल्याला इथे शोल्डर चेंज करायचे असतात। तर अशा प्रकारे इथे शोल्डरचं माप आहे परफेक्ट लावून, इथे पूर्ण मापे लावलेले आपण परफेक्ट न चुकता। तर बॅकचं कटिंग आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला जो बॅकचा पार्ट आहे तो पहिले जशाच्या तसा आपल्याला सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर जसेच्या तसा आपण ड्रॉ केलेला आहे त्याच नंतर आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार जो खोल भाग आहे तो सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने सर्वात पहिला आपण इथे एक चौकोन म्हणजे आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा, आता आपण मागच्या मुंड्याचा आकार जो आहे तो इथे आखलेला आहे, कारण बॅक साईडचा होता तो। आता आपल्याला फ्रंटचा लावायचा आहे। तर फ्रंटचा आपल्याला लावायसाठी अशा प्रकारे आतमध्ये 1.5 इंच इथे तिरपी रेष उभ्यामध्ये लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तिरप्यामध्ये लावून घ्यायचं आपल्याला 1.5 इंच आणि 1.5 इंच लावल्याच्या नंतर इथे गोल आकार, समोरच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा। तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये इथे सामोरून झोल येतो तो अजिबात येणार नाही। अशा प्रकारे आपल्याला जर मागे बंद गळा असेल तर अशा प्रकारे आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार जो आहे तो ड्रॉ करायचा असते। त्याचप्रमाणे आता बघू शकता इथे आपल्याला गळा लावायचा आहे। समोरचा गळा जो आहे तो आपण व्ही नेकमध्ये लावणार आहोत। थोडंसं ओल्ड एज बाईचं म्हणजे ब्लाऊज आहे
तर त्यांच्यानुसार मी इथे कटिंग करत आहे. समोरचा जो गळा आहे त्यांना व्ही पाहिजे आहे आणि मागचा बंद गळा पाहिजे आहे, तर त्याच्यानुसार हे आपलं पेपर कटिंग आहे कस्टमरचं ब्लाऊजनुसार आणि कस्टमरच्या म्हणण्यानुसार. तर समोरचा गळा जो आहे तो मी इथे 7 इंचाचा लावलेला आहे आणि व्ही आकार लावलेला आहे. सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे आणि थोडासा गोल आकार इथे अशा प्रकारे मी ड्रॉ करून घेतलेला आहे. तर बघू शकता. त्यानंतर इथे खालच्या साईडनी लावायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी. तर 2.5 इंच आणि 2 इंच अशा प्रकारे इथे क्रॉसपट्टी मी लावून घेतलेली आहे. क्रॉसपट्टीची लाईन जी आहे ते ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर इथे 3 पीस प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे आपल्याला बाहेर एक्स्ट्राचं खालून मी 2 इंच वाढवलेलं आहे आणि वरच्या साईडने 1 इंच. तर बघू शकता इथे छातीचा चौथा भाग लावलेला आहे. छातीचा चौथा नाही सॉरी 10वा भाग लावलेला आहे. 3.5 इंच लावलेला आहे मी इथे. त्यानंतर इथे 3.5 इंचावर एक मार्क करून डायरेक्ट आपल्याला प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने. आणि त्यानंतर इथे जे आपण एक्स्ट्राचं 2 इंच लावलेलं आहे तर इथे 2 इंचाचा अशा प्रकारे आपल्याला जो टक्स आहे तो इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आहे. जर तुमची चेस्ट फुल बस्ट जी आहे ती हेवी आहे तर तुम्ही इथं 3 इंचाचा सुद्धा घेऊ शकता. ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती टक्सवर अवलंबून आहे. जर तुमची फुल बस्ट खूप हेवी असेल तर तुम्ही जो टक्स आहे तो थोडा तुम्ही जास्त घेतला तरी चालते 3 इंचाचा. आपण इथे माझ्या कस्टमरचं जे अंगावरचं माप आहे तर त्या एवढ्या त्यांची तब्येत एवढी हे नाही आहे हेवी, त्यासाठी मी इथं 2 इंचाचा स्टॉक्स लावलेला आहे. तो त्यांना सफिशियंट आहे, व्यवस्थित आहे म्हणून मी इथं. तर तुम्ही प्रत्येक बॉडीनुसार जे आहे ते आपले मापे चेंज होत राहतात. त्याच्यावर आपल्याला लक्षपूर्वक आपल्याला काळजीपूर्वक मापे घेऊन हे जे मापे असतात आपल्याला छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, त्यानंतर फुल बस्ट हे सगळे मापे आपल्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट जर आपण टाकले तर आपलं पेपर कटिंग अजिबात बिघडत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर